आम्ही पहिलं काय विचारणार, बाळ तुझं नाव काय, वडिलाचं नाव काय, आज हा? आली आणि ते सगळं सांगणार ना, कारण आपण त्याचं नाव ठेवलं. मग पण कणी त्याचं पिकवायचा आणि कारखान्याला घालवायचं. मग आपण नाव आपल्याला जर त्याच्यात साखर तयार कशी होते माहीत नसलं तर शेती करून आपली फुकट आहे का नाही? बरोबर का चुकीचं मग सांगा. ऊस आहे का, हा ऊस जमिनीत आहे उभा. ह्या ऊसाला एका ऊसाला जमिनीच्या खाली किती मुळी असते? नाही 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 माहित पाहिजे किती आहेत, अंदाजानं नको. हा म्हणजे ती माहित पाहिजे आपल्याला. दादा तुम्ही खोरं घेऊन आलेलं तिकडे बघितलं, तुम्हाला पाणी पाजतंय. हा पाणी पाजत असताना तुमच्यावरच विषय घेतोय. पाणी पाजत असताना जमिनीची क्रिया काय होती? ज्यावेळी सोडतो त्या मातीची क्रिया काय होती? काय होती मातीची क्रिया? जास्त जर ताडण दिलं तर असे होते, काय होते? वाज जाते. हा? चुर्र उष्णता बरोबर, पण आत काय होते, क्रिया काय होती? म्हणजे खाली गरम झाली की गरम वाफ गेली का? मी काय म्हणतो बघा, पाणी आता ह्याच्यामध्ये ह्या मातीमध्ये हवा आहे, हाय हवा आहे म्हणून खाली जाते, हवा आहे म्हणून खाली जाते. आता इथं जाते का? इथं नाही. नाही इथं मग इथं का जात नाही? तर इथं हवेची जागा पाण्याने घेतली. पाण्याने घेतली. आता ओल आहे हो झालं. म्हणून खाली जात नाही. हा. तर ज्यावेळी हवेची जागा पाणी घेते की त्यावेळी त्याला बुडबुड येतात बुडबुड येतं. आणि मस्त वास पण सुपीक येतो बघा. ती माती खावावी का काय असं वाटतं, वाटतंय का? सुगंध वास येते. येतो की सुगंध वास? तर उसाला हा, या, तुम्ही या, एका आलं याला की. मुळ्या किती असतात हे माहित पाहिजे. आता बघा ज्यावेळी वरचं पाणी येतं, वरचं पाणी येतं त्यावेळी खालचं पाणी वाढतं, वळते. बरोबर आहे? वळते, आता हे काय, हे काय हो, हे काय उसाचं टोटर आहे. हा. हा टोटर म्हणतात ना तुमच्याकडे, काय म्हणतात? टोटर म्हणतात. पाचट. पाच हा म्हणजे इथनं टोटर म्हणतात. हा. आता इथून इथं पण काय टोटर म्हणजे ह्याच्यात काय असते, काय ह्याच्या आत काय असते? पोंगच आहे की सगळं. पोंगा नव्हे, ह्याच्यात पेर असते. हा. एक टोटर म्हणजे एक पेर. हा. दाखवतो मी तुम्हाला पाहिजे झालं हा. तर. असते का आपण टोम पेर येतात उसाला, बरोबर आहे? एक पेर म्हणजे एक टोटर. हा. ज्यावेळी वरचं पाणी वाढते त्यावेळी खालचं पण 18 दिवसानंतर वाढतं जमिनीकडचं. 18 दिवसानं वाढतं. लक्षात आलं का? आता बऱ्याच ठिकाणी माझी गावावर लेक्चर झाल्यात, कारखान्याशी माझे लेक्चर झाले. तर मी प्रश्न विचारला उसामध्ये साखर तयार कशी होती, तर शेतकरी काय सांगतात माझे काय काही म्हणून काही शेतकरी नाशिकला लेक्चर होतं द्वारकाधीश कारखान्यात. तर तिथे एका शेतकऱ्याने सांगितलं की जमिनीत आपण खत देतोय, ते खतामुळं साखर तयार होते. मग मी म्हटलं बाबा ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे उद्यापासून तुम्ही चहामध्ये साखर टाकू नका, खतच टाका प्या. खतच टाकून प्या. काय म्हणत की पाणी दिल्यावर होत आहे, तर ते काही होत नाही. पानावाटे उसाच्या पानावाटे प्रकाश संश्लेषण होतं आणि त्या पानावाटेकडे उसाच्या पेरामध्ये साखर साठवली जाते. लक्षात आलं का? 8 महिन्याच्या उसात साखर तयार व्हायला चालू होते. म्हणून सांगतात बघा 8 महिन्याच्या आत ऊस घ्यायचा बेण्यानं. त्याच्यात ग्लुकोज असतो, साखर नसते. लक्षात आलं? आणि रिकव्हरी म्हणजे साखर. कारखाने सांगतात बघा तुम्ही रिकव्हरीचा ऊस आणा, 265 आणू नका. जेवढी साखर पडेल तेवढा त्यांचा फायदा. आणि नुसतं पाणी पडायला तर ऊस ठेवा म्हणणार तुमचा. 14-16 महिन्याचं. हा म्हणजे 14-16 महिन्याच्या पुढचे रिकव्हरी आली तर ते नेतात तुमचं सगळं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता करायचं आमच्याकडे कसं करतात, 1 करी 2 टन हा. असं पकडतात. तसं पकडायचंच नाही आपल्याला. वजन करून घेतलेलं काय का तुमचा ऊस जेवढा कारखान्याला जाईल तेवढा तुमचा फायदा आहे. काय हा जास्त ऊस लावला, जास्त कांडी लागली म्हणजे जास्त ऊस गावतोय का? नाही. 86-032च्या एका ऊसाला एका डोळ्याला किती फुटवे येतात? 65 फुटवे येतात. साहेब नमस्कार. बारीक आहे किंवा वादळात मध्ये ऊस पडला, मेलेत. 40,000 ऊस कारखान्याला जायला पाहिजे. 40,000 ऊसाचा 1 किलोचा एक ऊस झाला तर 40 गुंठ्यामध्ये 40 टन झाला. 1.5 किलोचा भरला तर 65 टन झाला, 65 टन झाला. आणि 2 किलोचा भरला तर 80 टन, 2.5 किलोचा भरला तर 100 टन. मग आता 2 किलोचा ऊस भरवायला आपल्याला काय मेहनत करावी लागणार? दररोज शेतात बसायला लागते का? काय करावं लागते? दररोज आळवणी करावं लागते का? दररोज खतं टाकायला लागतात का? हे डोळा आहे, ह्या डोळ्याच्या खालच्या बाजूला साखर तयार होते. लक्षात आलं का? आणि जोपर्यंत हे डोळा जमिनीतून वर येत नाही, मातीत घातल्यानंतर जमिनीतून वर येत नाही तोपर्यंत इथलं अन्नद्रव्य घेतो ह्याच्या पेरातलं बघा. आणि ज्यावेळी ह्या बाजूला पहिल्यांदा मुळी सुटते, मुळी सुटल्यानंतर मग कोंब येतो. आणि ज्यावेळी मुळी सुटते ती जमिनीतलं अन्नद्रव्य घ्यायला चालू होते त्यावेळी इथलं स्टॉप होतं. लक्षात आलं का? आता हे 2 इंच आहे, खाली 3 इंच, एवढी कांडी एवढं टिपरं हे 86-32 आहे. ह्याला एका डोळ्याला 65 फुट येतात. किती? 65. हां आपल्याला 10 फुटामध्ये किती ठेवायचं आहे ऊस? 10 फुटामध्ये 38 ते 40 ऊस ठेवायचं रनिंग 10 फुटामध्ये. मग एक डोळ्याचं टिपरं हे इथून कट केलं आणि हे इथून
हे 1.5 फुटाला लावलं, 1.5 फुटाचं अंतर कमी झालं, ह्याला पण 65 फुट येणार. मी म्हणतो 65 राहून दे, 25 तरी येतील, 10 तरी येतील. खताची किती बचत होणार?